हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण पनीरची एक वेगळी डिश बनवणार आहोत। त्याचं नाव आहे पनीर कोल्हापुरी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आपण इथे 1 चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे, 1 चमचा तिखट पूड घेतलेला आहे, थोडीशी हळद आहे आणि 2 तमालपत्र आहेत। 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, 3 कांदे उभे काप करून घेतलेले आहेत, 2 चमचे आलं लसूण पेस्ट आहे आणि पाव किलो पनीर। पनीर मी असे क्यूब मध्ये कट केलेले आहेत। तुम्हाला हव्या त्या तुमच्या आवडत्या शेप मध्ये तुम्ही पनीर कट करून घेऊ शकता। खडे मसाले लागणार आहेत आपल्याला। हा पहा, आपला जो रेग्युलर पोहे खायचा चमचा असतो, ह्या चमच्याने मी मसाले मोजून घेतलेले आहेत। 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 1 चमचा तीळ, 5 ते 7 लवंगा, 2 वेलची, 7 ते 8 काळी मिरी, 1 तुकडा दालचिनी आणि 3 लाल मिरच्या। जर लाल मिरच्या नसेल तर तिखट पावडरमध्ये थोडीशी वाढ करून घ्या। काजू लागणार आहेत आपल्याला, 7 ते 8 काजू मी असे बारीक करून घेतलेले आहेत। हे सगळे खडे मसाले आपण लो फ्लेमवरती छान असे खरपूस भाजून घेणार आहोत। खडे मसाले सगळे भाजून झालेले आहेत आणि आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। आता आपण पनीर तळून घेऊ। एका पॅन मध्ये तेल अगदी कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे आणि आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे। कधीही लक्षात घ्या, पनीर तळताना तेल अगदी गरम हवं। जर तुम्ही कमी गरम तेलात पनीर तळलं तर पनीर पाणी सोडतं आणि पनीर व्यवस्थित तळलंही जात नाही। ठीक आहे, तुम्ही बघू शकता एका बाजूने व्यवस्थित पनीर तळलेलं आहे। आता आपण सगळ्या बाजूनी पनीर तळून घेऊ। पनीर तळल्यानंतर हे पनीर आपल्याला मिठाच्या गरम पाण्यामध्ये घालून द्यायचं आहे। याने काय होते, पनीर आपलं चिवट होत नाही, छान मऊ राहतं। पनीर तळून झालेले आहे। आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊ। थोड्याशा तेलामध्ये इथे आपण कांदा आधी परतून घेऊ। कांदा तुम्ही हवा तसं चिरू शकता, मी इथं उभा चिरलेला आहे, तुम्ही मोठे तुकडेही करू शकता। ठीक आहे, तुम्ही बघू शकता छान असा लालसर होईपर्यंत कांदा आपण भाजून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालून देऊ। मी इथं पेस्ट वापरलेली आहे, तुम्ही हवं तर 7-8 पाकळ्या लसूण आणि 1 तुकडा आल्याचा टाकू शकता। ठीक आहे, आलं लसूणचा कच्चा वास गेलेला आहे। आता आपण याच्यामध्ये काजू घालून घेऊ। अगदी 2 मिनिटासाठी काजू आपण परतून घेऊ। काजू परतल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक केलेला टोमॅटो घालून देऊ। टोमॅटो छान मऊसूत शिजेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे। टोमॅटो घालून आपण व्यवस्थित 5 मिनिटासाठी परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये 1 कप पाणी घालून देऊ। 1 कप पाणी घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि लो फ्लेमवरती 5 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे। कांदा टोमॅटो शिजत आहे तोपर्यंत आपण हा मसाला बारीक करून घेतलेला आहे। याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालून घेणार आहोत। 2 मिनिटासाठी आपण शिजवलेला आहे। तुम्ही बघू शकता छान मऊ असं कांदा आणि टोमॅटो झालेला आहे। हे मिश्रण थंड होऊन आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। परत एकदा एका पॅन मध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये आपण तमालपत्र घालणार आहोत आणि किचन किंग मसाला, तिखट आणि हळद घालून घेणार आहोत। किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालाही वापरू शकता। ठीक आहे, मसाला छान लो फ्लेमवरती परतून घेऊन आपण याच्यामध्ये बारीक केलेला मसाला आणि कसुरी मेथी घालून देऊ। फ्लेम अगदी लो ठेवा, जरी फ्लेम हाय असेल तर मसाला करपू शकतो। आता आपण याच्यामध्ये बारीक केलेला टोमॅटो आणि कांदा याची पेस्ट घालून घेऊ। कांदा टोमॅटोची पेस्ट आपण घातलेली आहे। छान अशी ही ग्रेव्ही आपण परतून घेऊ। फ्लेम आता थोडीशी जास्त ठेवा। कधीही आपण जर ग्रेव्ही परतत असू तेव्हा लक्षात घ्या, त्या ग्रेव्हीचा कच्चेपणा जाण्यासाठी आणि तेल लवकर सुटण्यासाठी थोडीशी हाय फ्लेमवर आपण ग्रेव्ही परतली पाहिजे। आता आपण थोडंसं मीठ घालून देऊ। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घेऊ। फ्लेम अजूनही थोडीशी हायच असू दे। तुम्ही बघू शकता अगदी 2 मिनिटात आपली ग्रेव्ही पातळ न राहता छान
त्याला दाटपणा आलेला आहे, पाणीही उडून गेलेलं आहे. आता 5 मिनिटासाठी झाकून आपण शिजवून घेऊ. तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे. रटरट असा हा आपला मसाला शिजत आहे. मसाला परतून परत एकदा आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी एक वाफ घेऊन द्यायची आहे. तुम्ही बघू शकता छान असा मसाला आपला परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालून देऊ. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट केलेली होती त्यातच मी पाणी ओतून ही 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. ठीक आहे. परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 5 मिनिटासाठी परत एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे. पनीरच्या डिशेस ह्या शक्यतो तिखट गोडसर असतात, पण ही पनीर कोल्हापुरी अगदी झणझणीत होते. त्यामुळे ज्यांना गोडसर चव आवडत नाही त्यांच्यासाठी ही खास डिश आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही रेडी आहे. मीठ चेक करून घ्या, कमी असेल तर थोडंसं ॲड करून घ्या. आता आपण याच्यामध्ये पनीर घालून देऊ. तुम्ही बघू शकता किती झटपट आणि किती सोपी रेसिपी आहे पनीर कोल्हापुरीची. पनीर घातल्यानंतर व्यवस्थित ग्रेव्ही आणि पनीर मिक्स करून घ्या आणि आपल्याला परत एकदा ह्या ग्रेव्हीला एक मस्त अशी वाफ येऊन द्यायची आहे. ह्याने काय होईल, आपली पनीर आणि ग्रेव्ही एकजीव होऊन जातील. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता ही रेसिपी किती सोपी आहे. ज्यांना पनीरची गोडसर चव आवडत नाही त्यांच्यासाठी ही झणझणीत रेसिपी आपण बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता अशी ही आपली खास पनीर कोल्हापुरी रेडी आहे. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये ही रेसिपी सर्व करू. ठीक आहे. फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.